हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 85. अविरा खूप वेळ शांत बसून राहिली. खरं तर मीडियासमोर अशा पद्धतीने यायची तिची पहिलीच वेळ होती. तुमचे युग देशपांडे सोबत विवाहबाह्य संबंध सुद्धा होते का? अविरा शांत आहे आणि घाबरतेय हे बघून अजून एका न्यूज रिपोर्टरने तिच्यावर निशाणा साधला. आता पुढे. अविराला थोड्या वेळापूर्वीचं युगचं बोलणं आठवलं. देवांशचं नाव ही लोक वारंवार घेतात, म्हणजे यांना देवांशनेच पाठवलं असणार. अविरा स्वतःशीच पुटपुटली. अविरा उत्तर द्यायला घाबरते हे बघून युग मीडियावाल्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जाणार, तोच अविराने मीडियाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. खरं तर देवांशचे इनलिगली सुरू असलेले व्यापार आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर म्हणून गुंतवणूक केलेल्या शेअर होल्डर सोबत त्यांची सुरू असणारी फसवणूक या सगळ्याला मी खूप कंटाळली होती. त्यानंतर मला असं कळलं की फसवणूक त्यांचीच नाही तर माझी सुद्धा होते. त्रिशा गायकवाड सोबत त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. हे जेव्हा कळलं तेव्हा मी त्यांच्यापासून वेगळी झाली आणि त्यानंतर मी आयुष्यात पुढे मूव्ह ऑन व्हायचा निर्णय घेतला. अविराने देवांशचे काळे व्यवहार संपूर्ण जगासमोर आणले होते. युग आणि डॉक्टर विकल्प तिच्याकडे बघतच राहिले. देवांशच्या काळ्या व्यवहारांबद्दल मीडियावाले एकामागोमाग एक प्रश्न तिला विचारत होते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवांश दीक्षित योग्य पद्धतीने देतील. मी या विषयावर जास्त बोलू नाही शकत. देवांश दीक्षित हा चॅप्टर मी खूप आधीच क्लोज केला आहे. तुम्ही युग देशपांडे बद्दल मला विचारा. मला त्यांच्याविषयी भरभरून बोलायला आवडेल, पण आज नाही, कारण तुम्ही त्यांची तब्येत बघतच असाल. अविरा नम्रपणेच मीडियाला म्हणाली. एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी. तुम्ही दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहात का? सध्या आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये आहोत. लवकरच लग्न सुद्धा करणार आहोत. तुम्हाला त्याबाबत मी स्वतः कळवेन. युग उत्तरला. कधी लग्न करणार आहात तुम्ही? मगाचा प्रश्न शेवटचा होता, पण तरीही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला मला आवडेल. मी आत्ताच्या क्षणी जर एकदम ठणठणीत असतो तर आजच लग्न उरकलं असतं. सध्या आहे त्या परिस्थितीतून रिकवर झाल्यावर मी लग्न करेन. थँक्यू. असं म्हणत युग अविरासोबत बंगल्यात शिरला. या देवांश दीक्षितनेच या लोकांना पाठवलं असणार. सोफ्यावर अंग टाकतच डॉक्टर विकल्प म्हणाला. हे त्याने पाठवू दे, पण अविरा, तुला देवांशचे इल्लीगल व्यवहार माहिती होते? युगने विचारलं तेव्हा अविराने हो म्हणून मान डोलवली. कसं काय? युगने विचारलं. ते मी भरपूरदा त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं आणि त्यावरूनच अंदाज लावला. अविरा उत्तरली. मला भूक लागली आहे. होप सो तुम्हाला पण लागली असावी. मी जेवण ऑर्डर करतो सगळ्यांसाठी. डॉक्टर विकल्प म्हणाला. डॉक्टर विकल्प सगळ्यांसाठी जेवण मागवू लागला. अविरा आणि समीर मात्र युगचा बंगला बघण्यात हरवून गेले. बसल्या जागीच गोलाकार मान फिरवून ते बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत स्वतःची नजर पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. बसल्या जागीच मानेचा योगा करत बसण्यापेक्षा एक चक्कर मारून या ना तुम्ही. अर्धा तास पुरे होईल हा बंगला बघायला. डॉक्टर विकल्प मस्तीतच म्हणाला तसं अविराने युगकडे पाहिले. आपलंच घर आहे, बघून ये. युगने अनुमती दिल्यावर अविराने समीरला स्वतःसोबत घेतलं आणि बंगल्याचा फेरफटका मारायला म्हणून गेली. सगळ्यात जास्त उत्सुकता तर तिला किचन बघण्याची होती. तिथला अंदाज घेतच ती किचनमध्ये शिरली. मला असं काहून वाटून राहिलं की आत कोणीतरी असेल, समीर म्हणाला. मला पण असंच वाटतंय, अविरा पण दबक्या आवाजातच म्हणाली. चोर तर नसेल? दोघेही एकत्रच म्हणाले आणि दोघांनीही डोळे मोठे करतच एकमेकांकडे पाहिलं. दोघेही दबक्या पावलांनी किचनच्या दिशेने जाऊ लागले. रघु कानात मोठं हेडफोन लावून होता.
अधूनमधून मायकल जॅक्सनचं भूत त्याच्यावर सवार होतं. फोडणीसाठी चिरलेला कांदा सुद्धा तो जॅक्सन स्टाईलमध्ये तेलात टाकत होता. कांदा टाकून झाला तसं तो मूनवॉक करत फ्रीजमध्ये गेला. जॅक्सन स्टाईलने दरवाजा उघडत त्याने त्यातून 4 अंडी बाहेर काढली. हवेत गोल गोल उडवत तो कसरत करू लागला आणि नाचतच पुन्हा गॅसजवळ येऊन उभा राहिला. Annie, are you okay? So Annie, are you okay? Annie, are you okay? Annie, you have been hit by a smooth criminal. Oh. रघु गाणं गातच मोठ्यानेच ओरडला. सर्कल स्लाइड स्टेप करत तो उभ्या जागीच गोल फिरू लागला. असं करत असताना त्याचं लक्ष अविरा आणि समीरकडे गेलं. हँड्स अप! हातात चाकू पकडतच तो अविरा आणि समीरवर मोठ्याने ओरडला. त्याचं ओरडणं बघून अविरा सुद्धा मोठ्यानेच किंचाळली. डोळे मिटून शांतपणे सोफ्यावर डोकं टेकून झोपलेला युग अविराच्या काळजीने पळतच किचनमध्ये आला. त्याच्या मागोमाग डॉक्टर विकल्प सुद्धा. अविरा, काय झालं? युग पोट धरतच तिच्या जवळ आला. घाबरलेल्या अविराने युगला घट्ट मिठी मारली. समीर सुद्धा भीतीने किचनच्या एका कोपऱ्यात दडून बसला होता. युगला बघून रघुने चाकू लगेच मागे फिरवला. कानाभोवती घातलेलं भलं मोठं हेडफोन त्याने बाहेर काढलं आणि युग समोर मान खाली घालून उभा राहिला. मला वाटलं हे दोघं चोर आहेत. अचानकपणे समोर आले ना, मग मी थोडं घाबरवलं त्यांना. रघु म्हणाला. तुला पोलिसांनी पकडून नाही नेलं? डॉक्टर विकल्पने संशयी नजर रघुवर टाकतच विचारलं. एवढ्याशा कारणावरून पोलीस काऊन पकडून नेतील? रघु नागपुरी भाषेत बोलतोय हे बघून कोपऱ्यात लपलेला समीर त्याच्या समोर आला. नागपूरकर का? समीरने विचारलं तेव्हा रघुने हो म्हणून मान डोलवली. मी बी. समीरने उजवा हात त्याच्या समोर धरतच म्हटलं. नागपुरात कुठे? रघुने खुश होतच समीरला हात मिळवतच विचारलं. तू बरा आहेस ना? मी त्याला प्रश्न काय करतोयस? आणि तू त्याच्या गावात कुठे पोहोचतोयस? डॉक्टर विकल्पने समीरला दम दिला तसं तो युग आणि अविराच्या जवळ येऊन उभा राहिला. सकाळपासून होतास कुठे? युगने विचारलं. घरीच होतो. तुम्हाला चाय पण घेऊन आलेलो ना? रघु म्हणाला. त्यानंतर कुठे गायब झालास? युगने विचारलं. कुठे म्हणजे? स्पेशल गेस्ट येणार बोलले. त्यांच्या जेवणासाठीची भली मोठी लिस्ट दिली तुम्ही. मग ते सामान नको का आणायला? त्यात 2-3 तास गेले माझे. डीमार्टमध्ये लाईन होती आणि मार्केटमध्ये 1-2 भाजीवाल्यांसोबत माझा पंगा झाला. मग चिकनवाल्याला जाऊन भेटलो तर तिथे बी गर्दी. तुम्ही काय बी काळजी करू नका. मी त्यानंतर माझा 1 बी मिनिट वेस्ट नाही केला. जेवण ऑलमोस्ट होत आलंय. असं म्हणत रघु जोर जोरात नाकाने श्वास ओढू लागला. कसला तरी वास येऊन राहिला मला. रघु म्हणाला. कसला तरी वास मला बी येऊन राहिला. समीर सुद्धा श्वास ओढत म्हणाला. कांदा करपलाय. अविरा म्हणाली. नाही. रघु मोठ्यानेच ओरडला आणि पळतच जाऊन त्याने गॅस बंद केला. पण एव्हाना कांदा करपून काळा धमक झाला होता. डोक्यावर हात लावून तो एकटक करपलेल्या कांद्याकडे पाहू लागला. घरात इतकं सगळं घडलं आणि याला माहिती नाही? डॉक्टर विकल्पने संशय व्यक्त करतच म्हटलं. रघु, तुला आज घरी काय झालं याबद्दल काहीच माहिती नाही? युगने त्याला विचारलं. घरी काही घडायला घरी कोणीतरी असायला हवं की नको? तुम्ही पण ना साहेब, काय बी बोलता. तुमच्यासाठी गरम सूप करू का? सूप रेडीच आहे. रघुने विचारलं. सगळ्यांसाठीच कर. एवढं बोलून युग अविरासोबतच किचन बाहेर पडू लागला. ओके साहेब, पण सगळेच व्हेज की नॉन व्हेज? रघुने नेहमीप्रमाणे त्याला टोकलं. तू जे सूप बनवलंस तेच दे ना. युगाच व्हेज नॉन व्हेज का करतोयस? युग पुन्हा वैतागतच म्हणाला. मी 2 प्रकारचे सूप बनवलेत म्हणून विचारलं हो साहेब. रघु भोळा चेहरा करतच म्हणाला. जे काही बनवलंस ते बाहेर आणून ठेव. ज्याला जे पाहिजे तो ते घेईल. युग म्हणाला. स्पेशल पाहुणे येणार ते हेच का? रघु युगची मुलाखत घेतच म्हणाला. युग उत्तरला. पण तुम्ही बोललेले एकच येणार. पण इथे तर 1 सोडून 3 आलेत.
पण मी बी काही कमी नाही. मी 2 माणसांचं जेवण जास्तच बनवलं. आता तुमचा स्पेशल गेस्ट किती जेवण जेवतो याचा अंदाज नाही ना. रघूची एकट्याची बडबड सुरू होती. बडबड करतच तो सूप गरम करत होता. पण त्याची बडबड ऐकायला तिघेही तिथे थांबले नाही. येऊन सरळ हॉलमध्ये बसले. इतकं सगळं घडलं आणि याला माहिती नसणार? डॉक्टर विकल्पने विचारलं. तू समजतोयस तसा तो नाही रे. अभिमन्यू सारखाच आहे, ज्यावर मी ट्रस्ट करू शकतो. मी लहानपणापासून त्याला ओळखतो. माझी मम्मी असताना त्याचे मॉम डॅड आमच्याकडे काम करायचे. तेव्हा हा लहान होता. त्याचे मॉम डॅड नाही राहिले, मग त्यांच्यानंतर आता तो एकटाच असतो. हेडफोन लावून बसलेला असतो दिवसभर. मायकल जॅक्सनचा भरपूर मोठा फॅन आहे. युग रघूची जन्मकुंडली डॉक्टर विकल्पसमोर मांडत होता. रघू सगळ्यांसाठी गरमागरम सूप आणि सोबत त्याने केलेलं जेवण घेऊन आला. त्याने केलेल्या सूपची आणि जेवणाची स्तुती करतच सगळी मंडळी जेवू लागली. क्लिनिकला जायचंय हा बहाणा करून डॉक्टर विकल्पने युग आणि अविराचा निरोप घेतला. घरी सगळेच वाट बघतायत हे कारण देऊन समीरने सुद्धा निरोप घेतला. दोघेही निघून गेले तसं संपूर्ण घर युग आणि अविराला रिकामं वाटू लागलं. औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला? अविरा म्हणाली. आय नो. युग तिचा आधार घेतच स्वतःच्या रूममध्ये जात होता. युगला अविराने बेडवर बसवलं. तुमचे कपडे कुठे असतात? अविराने विचारलं. युगने कपाटाच्या दिशेने बोट दाखवलं. कपाटातून सैलसर कपडे शोधून अविराने बाहेर काढले. युगच्या समोर उभी राहत एक एक करून त्याच्या शर्टाची बटणं ती काढू लागली. शरीराला होणाऱ्या गुदगुल्यांनी युगने डोळे मिटून घेतले. त्याची भरीव छाती थोडी जास्तच फुलत होती. युगचे श्वास थोडे वाढले होते. अविराने पटकन त्याच्या अंगावर शर्ट चढवलं. तिचे हात त्याच्या पॅन्टीजवळ गेले. माझं मी करतो. अविराचा हात पकडतच तो म्हणाला. तुम्हाला सगळं जमत असतं तर मी करू दिलं असतं. असं म्हणत अविराने त्याचे हात बाजूला केले. नाही म्हणायला गेलं तरी थोडीशी लाज तिला सुद्धा वाटत होती. पण लाजत बसण्यापेक्षा काळजी घेणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. एकंदरीत तिने युगचे सर्वच कपडे बदलले. डॉक्टर विकल्प कोणती औषधं घ्यायची कधी हे अविराला समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे ते युगला औषधं देत होती. त्याच्या हातावर औषधं टेकवली आणि त्याला बेडवर झोपवलं. अविराचा हात हातात पकडत युग तिच्याकडे बघत होता. ती मात्र दुसरा हात त्याच्या केसांवरून फिरवत त्याला गोंजारत त्याच्याच शेजारी बसून होती. युग डोळ्यांवरची झोप उडवत आपल्याकडेच बघतोय हे बघून अविराने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं त्याने अलगद शिरपणे डोळे मिटले. कदाचित त्याला तिच्याकडून त्याच गोष्टीची अपेक्षा होती. स्थळ गोहिल निवास. गोहिल निवासमध्ये सगळेच चिंतित होते. का चिंतित असतील कळेलच पुढील भागात. धन्यवाद.